खरातची एसआयटी कडून सलग 10व्या दिवशी चौकशी। काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांबाबत देखील चौकशी होणार। भोंदूबाबाचे सावकारी व्यवसाय हवाला रॅकेटबाबत चौकशी होण्याची शक्यता। खरातने सावकारी व्यवसायात देखील मोठं जाळं निर्माण केलं होतं। सावकारी व्यवसायात काही मोठे राजकारणी अधिकारी वर्गाचाही समावेश। काही मोठ्या भक्तांनी काळा पैसा सावकारीसाठी खरातकडे दिल्याची सूत्रांची माहिती। भोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती। दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर। खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचीही माहिती उघडकीस। मंत्रालयासोबतच खरातचा सगळीकडे वावर होता। खरातला सरकारने मान्यता दिली होती। संजय राऊतांचा गंभीर आरोप। तर सत्ताधारी सांगतात 40 आमदार खरातच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते। राऊतांचा मोठा दावा। भोंदू खरात प्रकरणामध्ये पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलंय। महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवरती फौजदारी कारवाई होणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। आतापर्यंत 74हून अधिक गुन्हे दाखल। निलेश चाकणकर आणि चौधरी नावाच्या व्यक्तीची 450 कोटींची कंपनी आहे। चौधरी हा तटकरेंच्या जवळचा माणूस आहे। अंधारेंचा तटकरेंसह चाकणकरांच्या पतीवर आरोप। रुपाली चाकणकरांचे आर्थिक स्रोत तपासण्याचीही मागणी। खरात प्रकरणात सुनील तटकरे आणि चाकणकरांना सह आरोपी करा, विकास लवांडेंची मागणी। तर विरोध करणाऱ्यांना यावेळेस करणाऱ्या कोकाटेंना मंत्रिपद देऊ नका असा आग्रह खरातनं तटकरेंना केला। लवांडेंचा गंभीर आरोप। अत्याचारी अशोक खरातवर आणखी 2 गुन्हे दाखल। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात खरातवर आता 10 गुन्हे। लैंगिक अत्याचारासह फसवणुकीचाही गुन्हा। रुपाली चाकणकरांकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा। अत्याचारी अशोक खरात प्रकरणामध्ये चाकणकरांचा दुसरा धक्का। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द। देशात लॉकडाऊन लागणार नाही। टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे। संकटांचा यशस्वीपणे सामना करू। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। अफवांमुळे पेट्रोल पंपांवरती रांगा लावू नका। लॉकडाऊन लागण्याची अफवा पसरवणाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल होणार। मुख्यमंत्री फडणवीस। नागपूरच्या काही भागामध्ये 12व्या दिवशीही घरगुती गॅस सिलेंडरसाठी मोठी गर्दी। एचपी गॅसच्या गोडाऊन बाहेर पहाटेपासून रांगा। छत्रपती संभाजीनगरमध्ये बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यानं नागरिक पुरते हैराण। नालासोपारा पूर्वमधील गुजरात सीएनजी पंपावरती अतिरिक्त पैसे घेऊन काळा बाजार। धानिवबाग येथील सीएनजी पंप वसईच्या तहसील पुरवठा विभागाकडून सील। रिक्षा चालकांकडून अतिरिक्त 50 रुपये आकारल्याचं। राज्यात 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये गारपिटीची शक्यता। कोकण आणि गोव्यातही पावसाचा अंदाज। आजपासून आयपीएल स्पर्धेचा रणसंग्राम। गतविजेत्या बंगळुरूची आज हैदराबाद सोबत लढत। बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवरती संध्याकाळी सामना रंगणार।